हॅलो नमस्कार. मी अर्चना इंगडे. अर्चनाच लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. बघू शकता हा रविवारचा ब्लॉग आहे. हा आता उशिरा अपलोड होणार आहे. सकाळी मी पोहे बनवले, त्याच्यानंतर मी मटकी इथं भिजू घातलेली आहे. शिमला मिरचीची भाजी, डाळ भात मस्त अशा प्रकारे मी काही दुपारचं जेवण बनवलेलं आहे. गौरशला डाळ भात दिलं आणि टी व्ही लावून दिलेली आहे. आणि मी आणलं चला आता आपण दुपारचा स्वयंपाक झाला, त्याच्यानंतर मी भांडे घासून घेणार आहे. माझी अंघोळ पण अजून राहिलेली आहे. मी कशी झटपट तयार होणार आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे. कोणते प्रोडक्ट वापरणार आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. मी जास्त काही प्रोडक्ट अशी वापरत नसते. तयारी करताना 2-3च वापरते, पण ते माझे चांगले प्रोडक्ट आहे, ते मी डेली तेच यूज करते. चला मग पटकन आपण आता भांडे घासून घेऊ. तुम्ही तोपर्यंत जर माझ्या इंस्टाला फॉलो नाही केलं असेल तर प्लीज माझ्या इंस्टाला फॉलो करा. ID मी स्क्रीनवर देणार आहे. तिथून नाही तर माझं दुसरं चॅनल आहे अर्चनाज किचन क्वीन, त्याच्यावर माझे रेसिपीचे व्हिडिओ असतात. त्याला पण तुम्ही फॉलो करा आणि तिथं जाऊन तुम्ही रेसिपी बघू शकता. अशा प्रकारे रविवारचा दिवस आहे माझा. कंटिन्यू ठेवा व्हिडिओ कंटिन्यू बघा, पूर्ण शेवटपर्यंत बघा. बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की रविवार माझा हा ब्लॉग तुम्हाला समजेल, म्हणजे मी या ब्लॉगमध्ये काय काय सांगितलं आहे ते. रविवारी आम्ही कुठं गेलो ते पण तुम्हाला सर्व डिटेल या ब्लॉगमध्ये दिसणार आहे. आणि तिथं जाऊन मी काय काय म्हणजे 10 वस्तू भेटलेल्या आहेत, ते काय काय आणलं ते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. हा ब्लॉग मोठा होणार आहे, म्हणून मी विचार केला की नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेल. हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय प्लीज जाऊ नका. तसं माझं चॅनल नवीन आहे म्हणून प्लीज तुमच्या सपोर्टची मला जास्तीत जास्त गरज आहे. अशा प्रकारे माझे सर्व इथं भांडे घासून झालेले आहे. वटा पण क्लीन करून झालेला आहे. बघू शकता अशा प्रकारे मी दाखवते कसा क्लीन झालेला आहे. डेली माझं रुटीन हे असते, माझंच नाही सर्व गृहिणीचं हे रुटीन असते आणि असं असलंच पाहिजे की मग तशानं आपल्या स्वच्छता किचनमध्ये म्हणा की घरामध्ये म्हणा स्वच्छता. माझे आता किचन क्लीन झालं. सकाळीच मी लादी पुसून झालेली आहे माझी. सकाळीच मशीनला मी कपडे लावून घेतले होते. कपडे पण माझे धुवून झालेले आहेत. तसं मी 2 दिवसातून मशीन लावत असते, डेली लावत नाही. पण आज मी सकाळीच कपडे धुवून घेतलेले, लादी पण पुसून घेतलेली आहे. फक्त माझे भांडे राहिले होते. मग मला थोडंसं काम होतं म्हणून मी लेट आंघोळ केली, म्हणजे 12-1 वाजता. तर अशा प्रकारे क्लीन करून घेतलं आहे, बघू शकता तुम्ही. चला मी आंघोळ करून घेते तुमच्याशी मी मेकअप शेअर करते. इथं मी आंघोळ करून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे रेडी होणार आहे मी. हे लॅक्मीचं सनस्क्रीन आहे आणि नक्की हे तुम्ही लावा, हे खूप छान आहे. आणि मी हे जेव्हापासून लावते ना, माझ्या तोंडावर थोडेफार वांग आहेत तर ते मला थोडेफार कमी वाटले. माझ्या चेहऱ्यात तुकतुकी मला थोडंफार वाटते, म्हणून हे डेली मी लावत आहे सनस्क्रीन. तुम्ही याच्यावर फाउंडेशन पावडर पण लावलीच चालते, पण मी साधीच बेबी पावडर लावत असते. म्हणजे जे माझ्या मुलाला गौरांशला लावते तेच पावडर मी याच्यावर लावत असते. लावली तरी चालते, नाही लावली तरी पण चालते. अशा प्रकारे मी पावडर लावून घेतलेली आहे, सनस्क्रीन लावून घेतलेली आहे. हे बेबी पावडर आहे, हे पण मी थोडीच लावते, म्हणजे काहीतरी याच्यावर मस्त पावडर लावून घेतले. आणि इथं मी लॅक्मीचं काजळ वापरणार आहे. लॅक्मीचे वस्तू मला खूप म्हणजे प्रोडक्ट्स खूपच आवडतात. लॅक्मीचंच माझ्याकडे काजळ आहे, मी लावून घेणार आहे काजळ. लॅक्मीचं काजळ पण आहे, लॅक्मीचं काजळ आहे माझ्याकडे, तर मी ते लावून घेतलेलं आहे. बघू शकता अशा प्रकारे. आता मी आपलं मेकअपचं सगळ्यात मोठा प्रोडक्ट आहे माझ्यासाठीचं लिपस्टिक लावून घेणार आहे. हे सिंपल आहे, एवढी महाग नाही, सिंपल आहे, अशी मार्केटमधून घेतलेली आहे, पण खूप छान वाटते मला. डेली मी हेच यूज करत आहे. आणि आपलं मेकअपला लूक येणारी टिकली लावून घेणार आहे अशा प्रकारे. टिकली जर नाही लावली तर मला करमत नाही, मी टिकली लावून घेत आहे. अशा प्रकारे माझं लूक रेडी आहे. आता केस मी हेअर डायरनं सुकून घेणार आहे अशा प्रकारे.
आणि हेअर डाय मी खरंच सांगते डेली वापरायचं नसते. हेअर डायनं खूप केस जातात, म्हणून कधीतरी हेअर डाय तुम्ही वापरलं तरी चालते. मी कधीतरी म्हणजे डेली तर नाही वापरत, पण कधीतरी मी हेअर डाय म्हणजे मला जर अर्जंट असलं कुठं जायचं असलं तर तेव्हा मी हेअर डाय वापरते, म्हणजे केस सुकवायसाठी. बघू शकता अशा प्रकारे. आता मी पटपट केस सुकून घेणार आहे. आणि कसं आपण तयारी करायला लागलो म्हणजे असं वेगळी गोष्ट काहीतरी काढली तर आपल्या मुलं मदत येतातच. तुमची मुलं असे मदत येतात का मला कमेंटमध्ये खरंच सांगायला विसरू नका. आता बघा, मी जेव्हा हेअरस्टाईल करायला लागले तेवढ्यात माझा मुलगा येतेच लवकर, मला गॅरंटी आहे. म्हणून तो हॉलमध्ये जेवण करत होता तोपर्यंत, टी व्ही बघत होता तोपर्यंत मी म्हटलं चल पटपट मी मेकअप हे ते करून घेते. तेवढ्यात तो आला आणि बोलते मम्मी मला पण. मग मी त्याला पण करून दिलं. गंमत त्याच्या डोक्यावर असं फिरवलं की त्याला खूप भारी वाटतं. मम्मी असं नाही, मला उभं राहू दे म्हणे, छान वाटते मम्मी. मग मी त्याला हेअरस्टाईल थोडंसं फिरवलं तर तो मला बोलत होता की मम्मी मला स्वतःच्या हातानं करायला तर खूप आवडते. अशा प्रकारे मला काहीतरी लूक झालेला आहे. कसं झालं नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू. सिम्पलच मी डेली असं करत असते. आता त्याच्यानंतर निघाली मी गौरांशला घेऊन पोनिक्सला, आणि त्याला पोनिक्सला ड्रॉइंगचा क्लास असतो त्याचा संडेला सॅटर्डे जाता त्याचा पोलिओ होता. त्याला जाता पोलिओ पण दिला. पोलिओ द्यायच्यावरती बघू शकता तो किती शांत राहिलेला आहे. डॉक्टर बोलत होते, जे नर्स होता ते बोलत होते वाव काही गुड बॉय आहे हा घाबरत नाही, हा रडत पण नाही. तो खूप छान त्यानं केलेलं आहे तिथं, मस्त बघू शकता तुम्ही. पोचलो आम्ही, म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या खालीच हा दवाखाना आहे, तर इथं येऊन पोचलो आम्ही. बघू शकता हे नर्स होते इथं, हे माझ्या ओळखीच्याच निघाल्या आहेत. मग ते थोडंफार माझ्याशी बोलत पण होत्या, म्हणजे मी जेव्हा पहिले बिल्डिंगमध्ये राहत होती तिथल्याच होते हे. मग बघू शकता तुम्ही गौरांशने किती छान पेलेलं आहे. मग त्याच्या हाताला लावलं तर त्याला आणखीच मजा आली. वाव, त्याला वाटलं वेगळंच काहीतरी आहे माझ्या हाताला लावतात हे असं. तर त्याला खूप अशी म्हणजे एक्साईट होती की वाव हे काय आहे काय नाही असं काहीतरी वाटत होतं त्याला. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू ठेवा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. बघू शकता त्याला खूप अशी हे वाटलं. मग टीचर मला थोडंसं त्याच्याबद्दल विचारत होते, जन्मतारीख हे ते, फोन नंबर हे ते मला सांगत होते. मग तिथं मी डिटेल त्याला दिली आणि त्याला मी एक बोलत होती की हा 5 वर्षाचा झाल्यानंतर याला इंजेक्शन द्यायचा आहे का आधी द्यायचं आहे, तर ते मला बोलत होते 5 वर्ष झाल्यानंतर, म्हणजे कंप्लीट झाल्यानंतर त्याला 5 वर्षाचं इंजेक्शन द्यायचं असते. ते बी डिटेल त्याला विचारून घेतली, माझी डिटेल पण देणं त्याला चालू होती. अशा प्रकारे ते झालं. मग निघालो आम्ही पोनिक्सला जाता मग त्याला पियाचं होतं ज्यूस. मम्मी मला ज्यूस प्यायचा आहे, म्हणजे आदल्या वीकला त्यानं वॉटरमेलनचं ज्यूस पिलं होतं, आता त्याला मिक्स फ्रूटचं ज्यूस प्यायचं होतं. तर मग मी इथं त्याला ज्यूस घेतलेला आहे. बघू शकता अशा प्रकारे मस्त तो ज्यूस पित आहे, एन्जॉय करत आहे. मग मी विचारलं त्याला गौरांश कसं आहे, तो म्हणत होता मम्मी एकदम छान आहे. पण गिलास काचेचा होता ना, म्हणून मी त्याला म्हणलं सोडू नको, तसंच बोलला. इथं मी त्याला मस्त त्याने ज्यूस एन्जॉय केला आणि मग मी त्याला इथं पोनिक्सला आणून सोडलं. आणि मग तो खूप 1 महिन्याच्या बाद पोनिक्सला गेला ना, म्हणजे आम्ही गावाला गेलो होतो दिवाळीच्या सुट्टीमध्ये, तर तो 1 महिन्याच्या बाद तिकडे गेला. तर सर्वायला एवढी खूप आश्चर्य वाटलं, नवाई खूप झाली. त्याच्यानंतर त्याला सोडलं, आली घरी. आता मी थोडंसं जेवण करते आणि रेस्ट करते आणि मग भेटू आपण तुमच्या संगती थोड्या वेळानंतर. चला आता आम्ही निघालो डीमार्टला गेल्यानंतर डीमार्ट होतं बंद. डीमार्ट होतं, गर्दी खूप होती डीमार्टला. एवढी गर्दी होती की खूप म्हणजे खूप गर्दी होती. तर मग आम्ही तिथं डीमार्टला बघितलं आणि डीमार्टला खूप गर्दी असल्यामुळे आम्ही कडव्याला आलो. कडव्याचं असं वाटलं डीमार्ट हे असेल, पण तिकडे पण खूप गर्दी. मग त्याच्यानंतर इथं एक जत्रा भरली होती कडव्याला. मग तिथं आम्ही आलो. बघू शकता मी कोणकोणते खेळ खेळलं, कशात बसले, हे सर्व तुम्हाला डिटेल. पण एक मी ज्याच्यात बसली होती तो व्हिडिओ तुम्हाला काही दिसणार नाही, तो काही मला दिसलाच नाही आहे.
पण बघू, तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकायचा प्रयत्न करेल. इथं गौरांचं झालं सर्वात पहिले फोटोशूट. त्याला फोटो काढायला खूप आवडते. ॲक्शन तो त्याच्या मनाने देते. हे मला खूप म्हणजे आश्चर्य वाटते की छोटा मुलगा आणि त्याला त्याच्या मनाने ॲक्शन द्यायला आवडते. त्याचं शूट झाल्यानंतर इथं प्रत्येकी 10ला एक वस्तू होती. प्रत्येकी 10ला मी इथं 130 रुपयाला काही अशा वस्तू घेतलेल्या आहे. वस्तू खूप छान आहे. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते पाहायला भेटेल. हा व्हिडिओ मोठा नाही व्हावा म्हणून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न. आकाशी काही नाहीत. मग गौरांचे पप्पा म्हणून गौरांचं तू बसणार नको, मी बसत नाही. तर मग गौरांशी त्याचे पप्पा आकाशी गाण्यामध्ये बसले. आता बसत आहे. तिथे तिकीट आहे, 100 रुपये तिकीट होते इथं. पण ती तिकीटचं काही नाही, पण मला बोलत होती तू बस. मी म्हणलं नाही. आणि गौरांची एवढी उत्सुकता होती, एवढी त्याची उत्सुकता पाहून मला पण असं एक आश्चर्यच झालं की बापरे सांभाळून तो बसला याच्यामध्ये. आणि मी जेवढी राऊंड होत नाही तोपर्यंत फक्त मी वरच बघत होती. वर यासाठी बघत होती की गौरांचा हात बाहेर काढते का काय. पण त्याचे पप्पा संगती असल्यामुळे काहीची भीती नाही. मस्त बघू शकता आपल्या पायनाचा हात चालत आहे. आणि खूप म्हणजे फास्ट चालत होतं. इलेक्ट्रिकवर आहे म्हणजे खूप फास्ट चालत होतं. पण माझ्या मनाला खूप म्हणजे खूपच भीती होती. मी एक्साईट होती की गौरांग घाबरते का भेटते काय अशी एक्साईट होती. मी बघू शकता की खूप फास्टमध्ये चालत आहे. तर मी जेवढा वेळ चालला ना तेवढा वेळ मी व्हिडिओज काढत होते. म्हणजे एक एक पायना बघत होती. मराठा सामाजिक प्रतिष्ठान सतीश बलांडे साहेब आपले संपूर्ण टीम उपस्थित झालेले मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. त्याच्यानंतर इथं होती कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा. तर मग इथं मी खेळायला लागली. मग इथं त्याच्यानंतर पहिल्यात असं होतं की त्याला गिफ्ट होते. हे मी जिंकली तर नाही, पण मला एन्जॉय असते कोणा गोष्टी पण खेळायचा. मग पहिला हा गेम होता आमचा की तळ्यात मळ्यात. म्हणजे याच्यातून 10 जणी पहिल्या 15तून 10 जणी काढायच्या होत्या. तर मी जिंकली होती. या 15तून मी जिंकली. दुसऱ्या गेमामध्ये पण मी जिंकली. याच्यातून त्याला 20मधून 10 काढायचे होते. तर मग नाही सॉरी 20मधून यायला 15 काढायचे होते. याच्यात पण मी जिंकली. अशा प्रकारे हा गेम होता. रिंग आहे ती आपल्या गळ्यातून काढायची होती. तळ्यात मळ्यात होता तो पहिला गेम. बघू शकता याच्यात मी जिंकलेली आहे. लागेल आपला आता तिसरा गेम. तुम्हाला माझी गेम कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला. मला ना जिंकू का नाही जिंकू मला याची गेम असते, पण थोडीशी असते. पण मी जिंकली पाहिजे अशी उत्सुकता असते. पण मला एक जास्त उत्सुकता असते. मला खेळायला खूप प्रचंड आवडतं. खेळात मला म्हणजे कुठं पण असं म्हणजे ओळखीचं असतो का नाही ओळखीचं, पण मला खेळायला खूप म्हणजे खूप अशा प्रकारे मी याच्यात पण जिंकले. मी पूर्ण गेम तुम्हाला दाखवले. म्हणजे हा पूर्ण आहेत म्हणजे असं हा जिंकायचं त्या जिंकायचं अशा प्रकारे. मी दुसरी पण इथे एक क्लिप लावलेली आहे बघू शकता. म्हणजे ते जर आऊट झालेले आहे, जे आऊट झाले त्याने डॅन्स करा नाही तर गाणे म्हणा. म्हणजे तुम्हाला जे येत असेल ते कोणी म्हणा. असं उखाणा म्हणा छानपैकी, नाही तर गाणं म्हणा, कविता म्हणा, असं चालू होतं. जे हरले ते त्यांच्यासाठी पण गिफ्ट होतं. पण मी जेव्हा हरली तेव्हा आम्हाला घरीच यायला असं उत्सुकता झाली होती. म्हणजे का लेट झालं होतं, 10 वाजले होते. तिथं आमचा झाला होता पाण्याचा टाईम. पण असं एक होते ना, एक चांगल्यासाठीच होते. मी जेव्हा हरले नाही अजून नाही हरले. आता हे होणार आहे डोक्यावर आपल्याला बुक ठेवायचं आणि त्याच्यावर एक जाळी आहे. ते जाळी ठेवून आम्हाला चालायचं आहे. तो गेम दिसणारच तुम्हाला पुढे. मी तिसऱ्या गेमामध्ये थोडासा गेम तो कीप केला. खूप मोठा होता त्याचं. मग तिसऱ्या गेमामध्ये पोचल्यानंतर मला याची एवढी काही आयडिया नव्हती कसा असते हा गेम. तर पण तरी पण मी जिंकायचा प्रयत्न केला. याच्यात मी हरली नाही, पण मी लास्टला पोचली ना. तर मला जे लास्टला नाही 4 नंबरला पोचली. पटपट गेली, माझ्या डोक्यावरला पण पडलं नाही. तर मग मी हरल्यानंतर आम्हाला म्हणजे असा एवढा टाईम पण नव्हता की ती समोरची बोलती गाणं म्हणा असं तसं. मी आणलं जे होते भल्यासाठी होते. पटकन आम्ही निघालो. घरी पोचलो आम्ही तर पाणी येलं होतं. बरं झालं सर्व घरामध्ये नाही मी गेलं. कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असंच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये छानपैकी. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा. चला तर बाय बाय.